Hi students, in last lecture we have seen the examples on isothermal process, isobaric process and isochoric process. या तीन प्रोसेसवरचे एक्झाम्पल्स आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस या प्रोसेसवर डिपेंड असणारे एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि त्यानंतर एक सेक्शन फक्त आपला राहील तो म्हणजे असेल हीट इंजिन आणि कार्नॉट सायकल. ओके, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरमध्ये होतील. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत बघा, द एक्झाम्पल्स ऑन द ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, तर ॲडियाबॅटिक प्रोसेस जी आहे ती आपल्याला माहिती आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, तर ज्या प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज हा झिरो असतो. म्हणजे काय, तर सिस्टीम ही सराउंडिंगला हीट सप्लाय करत नाही किंवा सिस्टीम सराउंडिंगकडून हीट ॲब्सॉर्ब करत नाही. ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजेच सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हीट एक्सचेंज ज्या प्रोसेसमध्ये होत नाही त्या प्रोसेसला आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस असं म्हणतो. बरोबर. मग ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, तर डेल्टा क्यू इज इक्वल टू काय असलं पाहिजे, झिरो. डेल्टा क्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे. तर आता सुरुवातीला आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस जी आहे तिच्यामध्ये जे फॉर्म्युले आपल्याला इम्पॉर्टंट वाटत आहेत ते पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. बघा, इथे फर्स्ट फॉर्म्युला डेल्टा क्यू इक्वल टू काय असतं, झिरो असतं. डेल्टा क्यू जर झिरो तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये टाकला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे सांगा, डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. ओके, डेल्टा क्यू इक्वल टू काय असतं, डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू असतं. मग जर डेल्टा क्यू इक्वल टू झिरो असेल तर LHS झिरो आली. म्हणजेच काय, डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू ही व्हॅल्यू किती असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजेच काय, तर डेल्टा यू इक्वल टू काय असेल, मायनस डेल्टा डब्ल्यू. म्हणजेच डेल्टा यू इक्वल टू काय आला, मायनस डेल्टा डब्ल्यू. आता हे पहिल्यांदा लक्षात ठेवा की ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे, तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज ही व्हॅल्यू किती असते, झिरो. म्हणजेच काय, तर डेल्टा क्यूची व्हॅल्यू किती असते, झिरो. म्हणजेच काय, तर डेल्टा यू इक्वल टू किती असणार आहे, मायनस डेल्टा डब्ल्यू. ओके, म्हणजे इंटरनल एनर्जीमधला चेंज आणि वर्क डन हे कसे आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत. आता याच्यामध्ये आपण फर्स्ट केस बघतोय की इफ डेल्टा डब्ल्यू इज पॉझिटिव्ह, म्हणजे वर्क डन जर पॉझिटिव्ह असेल तर डेल्टा यू कसा असणार आहे, निगेटिव्ह. बघा, वर्क पॉझिटिव्ह आहे तर इंटरनल एनर्जीमधला चेंज हा कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि इंटरनल एनर्जीमधला चेंज निगेटिव्ह आहे याचा अर्थ इंटरनल एनर्जी काय होते, डिक्रीज होते. इंटरनल एनर्जी डिक्रीज होते आणि इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली याचा अर्थ काय डिक्रीज झालं, टेम्परेचर डिक्रीज झालं. बघा, वर्क पॉझिटिव्ह आहे, इंटरनल एनर्जीमधला चेंज हा निगेटिव्ह आहे आणि तो चेंज निगेटिव्ह आहे याचा अर्थ इंटरनल एनर्जी डिक्रीज झालेली आहे. म्हणजेच इथे टेम्परेचरमध्ये काय आहे, तर डिक्रीज आहे. आणि टेम्परेचर डिक्रीज कधी होतं, तर ज्या वेळेस एक्सपान्शन होतं. एक्सपान्शनला टेम्परेचरमध्ये काय असतो, डिक्रीज असतो. मग इथे टेम्परेचर डिक्रीज झालं याचा अर्थ या प्रोसेसमध्ये काय झालेलं आहे, एक्सपान्शन झालेलं आहे. आणि ज्या अर्थी डेल्टा क्यू झिरो आहे त्या अर्थी आपण काय सांगू शकतो की ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. ओके, म्हणजे इथे ही जी प्रोसेस आहे ही कशी आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. टेम्परेचर डिक्रीज झालं याचा अर्थ इथे सिस्टीम जी आहे ती काय होणार आहे, कूल होणार आहे. टेम्परेचर डिक्रीज झालं म्हणजेच काय झालं, कूलिंग झालेलं आहे. बघा, सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. डेल्टा क्यूची व्हॅल्यू झिरो म्हणून डेल्टा यू इक्वल टू काय असेल, मायनस डेल्टा डब्ल्यू. वर्क डन पॉझिटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जीमधला चेंज निगेटिव्ह असणार आहे. इंटरनल एनर्जी डिक्रीज होते म्हणजे टेम्परेचर डिक्रीज होतं आणि म्हणजेच इथे प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. आणि या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, तर कूलिंग होणार आहे. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला, जर वर्क डन निगेटिव्ह असेल, इफ वर्क इज निगेटिव्ह, वर्क निगेटिव्ह आहे तर इंटरनल एनर्जीमधला चेंज हा कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. इंटरनल एनर्जीमधला चेंज असेल पॉझिटिव्ह म्हणजेच इंटरनल एनर्जी इथे काय होणार,
इन्क्रीज होणार. इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली म्हणजे टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. टेम्परेचर इन्क्रीज कधी होतं, कॉम्प्रेशनमध्ये इन्क्रीज होतं. म्हणजे इथे ही प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन ही प्रोसेस आहे. आणि या प्रोसेसमध्ये हीट काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे सिस्टीमचं काय होणार, हिटिंग होणार आहे. आणि या प्रोसेसमध्ये काय झालं, कूलिंग झालेलं होतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला हे इथे 4 फॉर्म्युले लिहिलेत बघा मी. हे 4ही फॉर्म्युले आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ॲडियाबॅटिक प्रोसेसचे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. बघा, फर्स्ट रिलेशन आहे पी आणि व्ही मधलं. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये पी आणि व्ही यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे बघा, पी व्ही रेस टू गॅमा. पी इंटू व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू काय असतं, कॉन्स्टंट असतं. आणि गॅमा कसा फाइंड आउट करतो आपण, गॅमा इज इक्वल टू काय असतं, सी पी अपॉन सी व्ही. गॅमा इक्वल टू काय असतो, सी पी अपॉन सी व्ही. ओके. म्हणजे इथे पी आणि व्हीमध्ये रिलेशन आहे पी इंटू व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हेअर गॅमा इज इक्वल टू सी पी अपॉन सी व्ही. ओके. त्यानंतर पुढचं रिलेशन आहे टी आणि व्ही मधलं. टी आणि व्ही यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे बघा, टी इंटू व्ही रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. टी व्ही रेस टू गॅमा मायनस 1, टी इंटू व्ही रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. याचाच अर्थ पुढे काय होतो बघा, टी प्रपोर्शनल टू काय असणार, व्ही रेस टू 1 मायनस गॅमा. टी प्रपोर्शनल टू काय असणार आहे, व्ही रेस टू 1 मायनस गॅमा. नीट लक्षात ठेवायचं आहे. टी व्ही रेस टू गॅमा मायनस 1 इथं घेतला आहे. पण ज्यावेळेस तुम्ही प्रपोर्शन लिहिताय यांचं दोघांचं प्रपोर्शन इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. आणि त्यामुळे टी प्रपोर्शनल टू काय असणार आहे, व्ही रेस टू 1 मायनस गॅमा. त्यानंतर टी आणि पी यांच्यामध्ये रिलेशन काय बघा, टेम्परेचर आणि प्रेशर यांच्यामध्ये टी रेस टू गॅमा अपॉन पी रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय आहे, टी रेस टू गॅमा अपॉन पी रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हे पुढे प्रपोर्शनमध्ये कसं लिहू शकतो आपण, तर टी प्रपोर्शनल टू पी रेस टू गॅमा मायनस 1 अपॉन गॅमा. टी प्रपोर्शनल टू पी रेस टू गॅमा मायनस 1 अपॉन गॅमा. आणि हे रिव्हर्स केलं तुम्ही तर पी प्रपोर्शनल टू टी रेस टू काय येईल, गॅमा अपॉन गॅमा मायनस 1. ओके. त्यानंतर डब्ल्यू म्हणजे काय, वर्क डन. वर्क डन इन द ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जे वर्क केलं जातं ते फाइंड आउट कसं करायचं बघा, NR T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1. NR इंटू T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1 याचा यूज करून तुम्ही काय काढू शकता, वर्क फाइंड आउट करू शकता. सगळ्यांनी इथे जे फॉर्म्युले मी आत्ता लिहिलेत ते सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. हे फॉर्म्युले जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात असतील तर याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करायला काही अवघड नाही. ओके. रिलेशन कुणाकुणामध्ये आहेत, पी आणि व्ही, पी टी आणि टी व्ही. ओके. पहिलं रिलेशन पी व्हीमध्ये काय आहे, पी इंटू व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू काय असतं, कॉन्स्टंट. त्यानंतर टी व्ही रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. टी व्ही रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि पुढचं रिलेशन आहे ते म्हणजे आहे टी रेस टू गॅमा अपॉन पी रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो टी प्रपोर्शनल टू पी रेस टू गॅमा मायनस 1 अपॉन गॅमा और पी प्रपोर्शनल टू टी रेस टू गॅमा अपॉन गॅमा मायनस 1. अँड वर्क डन इज NR इंटू T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1. ओके. सगळ्यांनी हे फॉर्म्युले व्यवस्थित पहिल्यांदा नोट करून घ्यायचे. आणि आता आपण काय बघतोय, एक्झाम्पल्स बघतोय याच्यावर डिपेंड असणारे. फर्स्ट एक्झाम्पल बघा, ड्युरिंग ॲडियाबॅटिक प्रोसेस द प्रेशर ऑफ गॅस इज प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ इट्स ॲब्सल्यूट टेम्परेचर. देन गॅमा ऑफ द गॅस इज. काय क्वेश्चन आहे बघा, ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये प्रेशर ऑफ गॅस इज प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स ॲब्सल्यूट टेम्परेचर. काय सांगितलं आहे, तर प्रेशर जे आहे ते प्रपोर्शनल आहे कोणाला, ॲब्सल्यूट टेम्परेचरच्या क्यूबला. पी प्रपोर्शनल टू टी रेस टू क्यूब हे आपल्याला गिव्हन आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे, गॅमा विचारलं आहे. मग पी आणि टी यांचं रिलेशन कसं आहे हे आता आपल्याला आठवलं पाहिजे. पी आणि टीचं रिलेशन कसं आहे बघा, इथं रिलेशन आहे. काय रिलेशन आहे, पी प्रपोर्शनल टू काय आहे, टी रेस टू गॅमा अपॉन गॅमा मायनस 1. ओके. आता बट आपण असं लिहू शकतो की पी प्रपोर्शनल टू टी रेस टू गॅमा अपॉन गॅमा मायनस 1. आपल्याला हे गिव्हन आहे की पी प्रपोर्शनल टू टी क्यूब आहे. पण स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, तर पी प्रपोर्शनल टू टी रेस टू गॅमा अपॉन गॅमा मायनस 1.
मग आता LHS सेम आहेत, हा बेस सेम आहे, याचा अर्थ या पॉवर काय झाल्या, इक्वल झाल्या. देअरफॉर वी कॅन राईट गॅमा अपॉन गॅमा मायनस 1 इज इक्वल टू 3. ओके, म्हणजे ही पॉवर आणि ही पॉवर काय असणार, इक्वल. गॅमा अपॉन गॅमा मायनस 1 इज इक्वल टू 3. सो पुढे काय येईल बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 3 गॅमा मायनस 3 गॅमा मायनस 3 इज इक्वल टू गॅमा. सो 3 गॅमा minus gamma is equal to 3. 2 gamma is equal to 3. Gamma equal to 3/2. Therefore gamma equal to 1.5. बघा काय केलं आपण, आपल्याला गिव्हन आहे P प्रपोर्शनल टू T क्यूब, पण Pचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे P प्रपोर्शनल टू T रेस टू गॅमा अपॉन गॅमा मायनस 1. पॉवर इक्वेट केल्या, गॅमा अपॉन गॅमा मायनस 1 इक्वल टू 3 आला आणि हे रिलेशन आपण सॉल्व केलं आणि त्याच्यावरून आपल्याला गॅमाची व्हॅल्यू किती मिळाली, तर 1.5 एवढी त्याची व्हॅल्यू मिळाली. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे सगळ्यांनी. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, 1 मोल ऑफ आयडियल गॅस ॲट इनिशियल टेम्परेचर 7 केल्विन डज 6 R जूल ऑफ वर्क. म्हणजे इथे आपल्याला गिव्हन काय आहे बघा, इनिशियल टेम्परेचर गिव्हन आहे T1 किती आहे 6 केल्विन. त्यानंतर वर्क डन गिव्हन आहे, किती आहे ते 6 R जूल एवढं वर्क केलं. इफ द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ दिस गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड व्हॉल्यूम इज 5/3. म्हणजे गॅमा इज इक्वल टू 5/3 दिला आहे आपल्याला. बघा रेशो कोणाचा दिला आहे, स्पेसिफिक हीटचा ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजेच काय गिव्हन आहे, CP अपॉन CV गिव्हन आहे आणि CP अपॉन CV म्हणजेच काय असतो, गॅमा असतो आणि गॅमा किती आहे 5/3 आहे. आता तुम्हाला विचारलं आहे काय, फायनल टेम्परेचर म्हणजेच काय विचारलेलं आहे, तर T2 विचारलेलं आहे. तर यासाठी आपण वर्कचा फॉर्म्युला घेऊया. वर्कचा फॉर्म्युला मी आत्ताच इथे सांगितलं काय बघा, NR इंटू T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1. NR इंटू T1 मायनस T2 अपॉन काय आहे, गॅमा मायनस 1. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका. N किती आहे बघा, नंबर ऑफ मोल्स 1 मोल, Nची व्हॅल्यू आहे 1. इंटू R ॲज इट इज ठेवला, इंटू T1 किती आहे बघा 6 केल्व्हिन आणि मायनस T2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, डिव्हायडेड बाय गॅमा मायनस 1. गॅमा किती आहे 5/3 आणि मायनस 1. ओके, तर याच्यामध्ये पुढे काय येईल बघा, आता T2 पुढे काय काय सांगितलं, इनिशियल टेम्परेचर इथे 7 इनिशियल टेम्परेचर आहे किती T केल्व्हिन आहे. इनिशियल टेम्परेचर T1 हे किती दिले आपल्याला T केल्व्हिन, म्हणजे इथे किती येईल T. ओके, बघा इनिशियल टेम्परेचर किती आहे T केल्व्हिन, म्हणजे T1 किती आला T केल्व्हिन, W किती आला 6 R, गॅमा आहे 5/3, T2 विचारला आहे. Wचा फॉर्म्युला NR इंटू T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स 1 आहेत. R ॲज इट इज ठेवला. T1 आहे T केल्व्हिन मायनस T2 अपॉन गॅमा आहे 5/3 मायनस 1. आणि याची व्हॅल्यू पुढे काय येईल बघा, 1 R म्हणजे इथे R आला इंटू काय येणार T मायनस T2 डिव्हायडेड बाय 5/3 मायनस 1 म्हणजे किती आला 2/3. ओके, 5/3 मायनस 1 म्हणजे 2/3 आला. आणि हे वर्क डन तुम्हाला सांगितलं आहे किती 6 R. ओके, हे जे आहे ह्याचा आन्सर काय येणार, R इंटू T मायनस T2 अपॉन 2/3 इज इक्वल टू W. आणि W म्हणजे किती आहे तर 6 R आहे. ती व्हॅल्यू आपण तिथे पुटअप केली. पुढे काय होईल बघा, हा R आणि हा R कॅन्सल झाला. पुढे काय येईल, मग T मायनस T2 इज इक्वल टू 6 इंटू 3/2. 6 इंटू काय येणार 2/3. ओके, 6 इंटू काय असेल 2/3. 6 इंटू 2/3 म्हणजे किती आला 4. ओके, म्हणजे T मायनस T2 इज इक्वल टू 4 आला. आणि T मायनस T2 4 आहे, याचा अर्थ T2 किती असेल, देअरफॉर T2 किती असणार आहे तर T मायनस 4. T2 किती असेल T मायनस 4. आणि ऑप्शन D हा करेक्ट ऑप्शन असेल. बघा सगळ्यांनी काय काय केलं, गिव्हन इनिशियल टेम्परेचर T केल्व्हिन, वर्क डन 6 R जूल, गॅमा गिव्हन आहे 5/3, फायनल टेम्परेचर T2 विचारलं आहे. Wचा फॉर्म्युला NR इंटू T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1.
नंबर ऑफ मोल्स आहेत 1 इंटू आर ॲज इट इज ठेवला, T1ची व्हॅल्यू टी टाकली मायनस T2 अपॉन 5/3 मायनस 1. पुढं आर इंटू टी मायनस T2 डिवायडेड बाय 5/3 मायनस 1 किती आला 2/3 इज इक्वल टू डब्ल्यूची व्हॅल्यू आहे 6R ती टाकली आपण आणि हे इक्वेशन आपण सॉल्व केलं तर T2 किती मिळतो आपल्याला, T2 इज इक्वल टू T-4 केल्व्हिन. ओके, तर आत्ता इथे आपण काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितलेले आहेत, 2 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. सगळ्यांनी हे फॉर्म्युले नोट करून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही एक्झाम्पल्ससुद्धा नोट करून घ्यायचे आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय बघा. An ideal gas at 27 degree Celsius is compressed adiabatically to 8/27 of its original volume. If gamma is equal to 5/3 then rise in temperature is. काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला की आयडियल गॅस किती टेम्परेचर आहे इनिशियली 27 डिग्री सेल्सिअस आणि तो कॉम्प्रेस केला म्हणजे व्हॉल्यूममध्ये काय झाला, चेंज झाला आणि त्याचं व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम V2 किती आहे 8/27 ऑफ V1 आहे आणि गॅमा आपल्याला गिव्हन आहे 5/3. मग विचारलंय काय, राईज इन टेम्परेचरमधला राईज विचारला आहे. याचा अर्थ टेम्परेचर फायनल टेम्परेचर जास्त असणार आहे, इनिशियल टेम्परेचर कमी असणार आहे आणि राईज इन टेम्परेचर काढायचं आहे. याचा अर्थ आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर T2 मायनस T1 फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी इनिशियल स्टेप आपली काय असली पाहिजे तर आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट केला पाहिजे T2 T1 आपल्याला माहिती आहे आणि मग दोघांच्यातला डिफरन्स घ्या, मिळेल काय राईज इन टेम्परेचर. ओके, मग गिव्हन डेटा आपण पहिल्यांदा लिहूयात. बघा गिव्हन डेटामध्ये फर्स्ट T1 आपल्याला किती गिव्हन आहे 27 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती असणार 300 केल्व्हिन. त्यानंतर V2 इज इक्वल टू किती आहे 8/27 ऑफ V1 आणि गॅमा किती आहे 5/3 गिव्हन आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की TV रेस टू गॅमा -1 इज इक्वल टू काय असतं, कॉन्स्टंट असतं. TV रेस टू गॅमा -1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, कारण इथे टेम्परेचर आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये आपल्याला प्रपोर्शन घ्यायचं आहे आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये TV रेस टू गॅमा -1 इक्वल टू कॉन्स्टंट असेल. याचा अर्थ T आणि V रेस टू गॅमा -1 यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे म्हणजे या दोघांचं प्रपोर्शन कसं असलं पाहिजे, इन्व्हर्स असलं पाहिजे. मग T2 अपॉन T1 केलं T2 अपॉन T1 तर इकडे काय येईल V1 अपॉन V2 रेस टू असेल गॅमा -1. T2 अपॉन T1 इज इक्वल टू असेल V1 अपॉन V2 रेस टू गॅमा -1. आता T2 काढायचा आहे आपल्याला तर कसा काढायचा T1 इंटू V1 अपॉन V2 रेस टू काय करायचं गॅमा -1. T1 किती आहे बघा 300 केल्व्हिन आहे इंटू V1 अपॉन V2. आता बघा V2 इक्वल टू 8/27 ऑफ V1 आहे. मग V1 अपॉन V2 केलं तर आन्सर किती येईल 27 अपॉन 8 रेस टू किती असेल 5/3 मायनस 1. पुढे येईल 300 इंटू 27 अपॉन 8 रेस टू किती असेल बघा 2/3 असेल. 5/3 मायनस 1 किती असेल 2/3. आता हे पुढे सॉल्व केलं पाहिजेत. देअरफॉर T2 इज इक्वल टू 300 इंटू 27 अपॉन 8 रेस टू 2/3 आहे. याचा अर्थ पहिल्यांदा याचं क्यूब रूट घ्यायचं आणि मग स्क्वेअर करायचा. क्यूब रूट किती असेल याचं तर 3/2 आणि त्याचं काय करायचं स्क्वेअर. बघा 2/3 आहे याचा अर्थ पहिल्यांदा काय घ्यायचं क्यूब रूट घ्यायचं 27 अपॉन 8चं. क्यूब रूट किती असेल 27चं क्यूब रूट असेल 3 आणि 8चं क्यूब रूट असेल 2. मग 3/2 त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर घ्यायचा. पुढे काय येईल 300 इंटू किती असेल 9/4 आणि हे तुम्ही सॉल्व केलं की याचं ॲन्सर तुम्हाला मिळेल 675 केल्व्हिन. T2 किती असेल 675 केल्व्हिन. मग डेल्टा T कसा काढायचा T2 मायनस T1 करायचं. T2 आहे 675 मायनस T1 किती आहे 300 आणि ॲन्सर किती येईल मग फायनल 375 केल्व्हिन. दिस इज द राईज इन टेम्परेचर. बघा काय काय केलं आपण T आणि V यांच्यातलं प्रपोर्शन यूज केलं. TV रेस टू गॅमा -1 इक्वल टू कॉन्स्टंट. सो T2 अपॉन T1 इक्वल टू V1 अपॉन V2 रेस टू गॅमा -1.
याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या आणि T2 फाइंड आउट केला. T2 किती मिळाला आपल्याला 675 केल्विन मिळाला आणि डेल्टा टी काढला T2 मायनस T1 675 मायनस 300 आन्सर किती आलं 375 केल्विन. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इफ गॅमा इज इक्वल टू 2.5 अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/8 टाइम्स टू इट्स इनिशियल व्हॉल्यूम देन प्रेशर P डॅश इज इक्वल टू. आता याच्यामध्ये इनिशियल प्रेशर आहे P, फायनल प्रेशर आहे P डॅश आणि काय सांगितलं आहे गॅमा दिला आहे 2.5 आणि व्हॉल्यूम किती आहे सांगितलं आहे 1/8 टाइम्स इनिशियल व्हॉल्यूम. म्हणजे इथे गिव्हन डेटामध्ये आपल्याला V2 गिव्हन आहे 1/8 V1. ओके, V2 किती आहे सांगितलं आहे 1/8 ऑफ V1 आहे. आणि आता प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये असणारं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. काय येईल बघा. प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये रिलेशन आहे PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजेच P आणि V रेस टू गॅमा यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे आणि प्रपोर्शन कसं आलं इनव्हर्स प्रपोर्शन. सो P2 अपॉन P1 इज इक्वल टू काय असणार V1 अपॉन V2 रेस टू गॅमा. ओके, P2 अपॉन P1 इक्वल टू असेल V1 अपॉन V2 रेस टू गॅमा. मग पुढे आपल्याला P2 किती आहे सांगितलं आहे P डॅश, P1 किती आहे P इज इक्वल टू V1 अपॉन V2 हा रेशो किती असेल 8. बघा V2 इक्वल टू 1/8 V1 आहे म्हणजे V1 अपॉन V2 आन्सर किती असेल 8 रेस टू गॅमा. गॅमा किती आहे 2.5. गॅमा किती आहे P इंटू 8 रेस टू किती आला 2.5 आला. याचा अर्थ पुढे आपण याला P इंटू 8 रेस टू 2.5 आहे याचा अर्थ ते 5/2 आहे. म्हणजेच पुढं P इंटू 8 रेस टू हा 5 इंटू 3 केला मी सपोज 15 आणि डिवायडेड बाय 2 इंटू 3 केला म्हणजे याच्या न्यूमरेटरला 3 मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटरला 3 मल्टिप्लाय केलं तर काय येईल सांगा. इथे येईल 15, इथे येईल 2 इंटू 3 म्हणजे इथे आहे 15 अपॉन 2 इंटू 3. मग सपोज या 8चं आपण हे क्यूब रूट घेतलं तर काय येईल बघा इक्वल टू P इंटू 8चं क्यूब रूट. आता हे जे पॉवर 1/3 आहे म्हणजे 8 रेस टू 1/3 केला तर पॉवर आन्सर किती मिळालं आपल्याला 2 मिळालं आणि रिमेनिंग आहे 15 अपॉन 2. सो P डॅश इक्वल टू काय असेल आन्सर P इंटू 2 रेस टू 15 अपॉन 2. लक्षात घ्या सगळ्यांनी 8 रेस टू 2.5 आहे 2.5 म्हणजेच 5/2 आहे. ओके, मग आता असा या फॉर्ममध्ये इथे आन्सर आपल्याला दिलेला नाही आहे. मग काय करायचं तर याला 3 मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करायचं पॉवरला 3 मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं की इथं आला 15 अपॉन 2 इंटू 3 आणि यातला पॉवर 1/3 म्हणजे काय आलं क्यूब रूट आलं. 8चं क्यूब रूट असेल 2 आणि रेस टू किती आला 15 अपॉन 2. सो द फायनल आन्सर विल बी P डॅश इज इक्वल टू P इंटू 2 रेस टू 15 अपॉन 2. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द वर्क ऑफ 146 किलो जूल इज परफॉर्म्ड इन ऑर्डर टू कॉम्प्रेस 1 kilo mole of gas adiabatically and in this process the temperature of gas increases by 7 degrees Celsius. The gas is आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला R ची व्हॅल्यू गिव्हन आहे. काय काय सांगितलं बघा वर्क गिव्हन आहे. वर्क किती केलं 146 किलो जूल म्हणजे 146 इंटू 10 रेस टू 3 जूल. ओके, पुढे काय सांगितलं आहे की गॅस काय झालेला आहे इथे कॉम्प्रेस झालेला आहे आणि 1 किलो मोल ऑफ गॅस किती गॅस आहे 1 किलो मोल ऑफ गॅस आहे आणि इन दिस प्रोसेस द टेम्परेचर ऑफ गॅस इन्क्रीजेस बाय 7 डिग्री सेल्सिअस. द गॅस इज. आता प्रोसेस कशी आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे म्हणजे डेल्टा क्यू इक्वल टू काय असणार 0. बघा प्रोसेस आपल्याला गिव्हन आहे कोणती आहे ॲडियाबॅटिक म्हणजे डेल्टा क्यू किती असेल 0 आणि म्हणूनच डेल्टा यू इक्वल टू काय असेल डेल्टा डब्ल्यू आणि डेल्टा यू हा कसा फाइंड आउट करायचा डेल्टा यू इक्वल टू डेल्टा डब्ल्यू आहे. डेल्टा यू काढला जाईल NCV डेल्टा टी या फॉर्म्युलाचा यूज करून आणि वर्क डन आपल्याला गिव्हन आहे वर्क डन डेल्टा डब्ल्यू आता असाच लिहूया डेल्टा यू इक्वल टू डेल्टा डब्ल्यू. का तर डेल्टा क्यू इक्वल टू 0 आहे. डेल्टा यू कसा काढायचा NCV डेल्टा टी आणि इक्वल टू काय असेल डेल्टा डब्ल्यू. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती आहेत बघा 1 किलो मोल म्हणजे इथे आले 10 रेस टू 3. ओके, CV कसा काढायचा R अपॉन गॅमा -1.
CV इज इक्वल टू फॉर्म्युला आहे R अपॉन गॅमा मायनस 1. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये हे रिलेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. CV इज इक्वल टू काय असतं R अपॉन गॅमा मायनस 1 आणि इनटू डेल्टा टी टेम्परेचरमधला इन्क्रीज किती सांगितलं आपल्याला 7 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू वर्क डन किती आहे बघा 146 किलो जूल आहे म्हणजे 146 इंटू 10⁻³ जूल. ओके, आता हे सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत आर आपल्याला किती गिव्हन आहे 8.3. ओके, मग 10⁻³ बघा दोन्ही साईडला काय झालं कॅन्सल झाला. आरची व्हॅल्यू 8.3 अपॉन गॅमा मायनस 1 इंटू 7 इज इक्वल टू 146. ही जर तुम्ही सगळं इक्वेशन सॉल्व केलं तर गॅमाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल 1.4. बघा काय काय केलं. प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक, सो डेल्टा क्यू इक्वल टू 0 आणि त्यामुळे डेल्टा यू इक्वल टू असेल डेल्टा डब्ल्यू. डेल्टा यू इंटरनल एनर्जी चेंज कसा फाइंड आउट करायचा NCV डेल्टा टी आणि इज इक्वल टू वर्क डन असेल नंबर ऑफ मोल्स 1 किलो मोल आहे म्हणून 10⁻³ इंटू CV कसा काढायचा R अपॉन गॅमा मायनस 1 आणि डेल्टा टी आपल्याला दिलेला आहे किती आहे 7 इज इक्वल टू वर्क डन 146 किलो जूल. सो 146 इंटू 10⁻³ आणि याच्यामध्ये आरची व्हॅल्यू आपण टाकली 8.3. ओके, आणि मग जर तुम्ही या 1 2 3 4 व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. गॅमा काढायचा आहे. गॅमा किती असेल 1.4. गॅमाची व्हॅल्यू 1.4 ही कोणत्या गॅससाठी असते गॅमा इक्वल टू 1.4 असते डायॲटॉमिक गॅससाठी. ओके, सो द गॅस विल बी डायॲटॉमिक. लक्षात ठेवा काय केलं आपण तर या सगळ्या डेटावरून गिव्हन डेटावरून गॅमा फाइंड आउट केला. गॅमा किती आला आपला 1.4 आला आणि गॅमा 1.4 हा कोणत्या गॅससाठी असतो तो असतो डायॲटॉमिक गॅससाठी आणि मग त्याच्यावरून आपण सांगितलं की गॅस कोणता आहे डायॲटॉमिक गॅस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. 1 mm³ of gas is compressed at 1 atmospheric pressure and temperature from 27 degree Celsius to 627 degree Celsius. What is the final pressure under adiabatic condition? Given gamma is equal to 1.5. काय सांगितले बघा किती गॅस घेतलेला आहे 1 mm³. काय केलाय तो कॉम्प्रेस केलाय टू 1 atmospheric pressure अँड टेम्परेचरमधला राईज दिला आहे आपल्याला 27 डिग्री सेल्सिअस टू 627 डिग्री सेल्सिअस आणि विचारलं आहे काय तर फायनल प्रेशर काय असेल. मग आपल्याला जे प्रेशर गिव्हन आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे प्रेशर कोणतं असलं पाहिजे इनिशियल प्रेशर. विचारलं आहे कोणतं फायनल प्रेशर आणि गिव्हन काय आहे आणखीन तर T1 आणि T2 गिव्हन आहे आणि गॅमा गिव्हन आहे. सो राईट गिव्हन डेटा P1 इनिशियल प्रेशर हे किती आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 10⁵ पास्कल. ओके, पास्कलमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं 1 इंटू 10⁵ पास्कल. सो P1 इज इक्वल टू आहे 10⁵ पास्कल. T1 टेम्परेचर इनिशियल किती आहे 27 डिग्री सेल्सिअस. मग 27 प्लस 273 करा आन्सर किती येईल 300. सो इनिशियल टेम्परेचर इज 300 केल्व्हिन. त्यानंतर फायनल टेम्परेचर T2 किती आहे बघा 627 डिग्री सेल्सिअस. 627 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती असेल तर 900 केल्व्हिन असेल. T1 T2 गिव्हन आहे. गॅमा किती आहे 1.5. आता फायनल प्रेशर P2 आपल्याला विचारलं आहे मग त्यासाठी आपल्याला टेम्परेचर आणि प्रेशर यांचं रिलेशन घ्यावं लागेल. ओके, आणि टेम्परेचर आणि प्रेशर यांच्यामध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी रिलेशन काय आहे तर T⁻γ अपॉन P⁻γ -1 इज इक्वल टू काय असतं कॉन्स्टंट. सो T⁻γ अपॉन P⁻γ -1 इज इक्वल टू असेल कॉन्स्टंट. सो वी कॅन राईट T⁻γ proportional to P⁻γ -1. T⁻γ is directly proportional to काय असेल P⁻γ -1. So we can write T2 upon T1 raised to gamma is equal to P2 upon P1 raised to gamma -1. बघा T⁻γ upon P⁻γ -1 कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ या दोघांचं प्रपोर्शन डायरेक्ट आहे.
टी रेस टू गॅमा डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी रेस टू गॅमा मायनस 1. सो T2 अपॉन T1 रेस टू गॅमा इज इक्वल टू P2 अपॉन P1 रेस टू गॅमा मायनस 1. पुढं T2 अपॉन T1, T2 किती आहे बघा 900 अपॉन T1 आहे 300 रेस टू गॅमा किती आहे 1.5 म्हणजे 3/2 इज इक्वल टू P2 माहीत नाही, मग P2 अपॉन P1 किती आहे 10 रेस टू 5 रेस टू गॅमा किती आहे 1.5 म्हणजे 3/2 मायनस 1. ओके, गॅमा मायनस 1 म्हणजेच 3/2 मायनस 1. ओके, त्यानंतर पुढे काय असेल बघा 900 अपॉन 300 आन्सर आलं 3 रेस टू 3/2. ओके, 3 रेस टू 3/2 इज इक्वल टू इथं किती येईल बघा P2 अपॉन 10 रेस टू 5 आणि इथे किती येईल 3/2 मायनस 1 म्हणजेच किती येईल 1/2. ओके, 3/2 मायनस 1 आन्सर किती असेल 1/2. याचा अर्थ इथे दोन्ही साईडला रूट आहे आणि ते रूट काय झालं कॅन्सल झालं. मग इथे काय राहिलं क्यूब, 3 क्यूब किती आला 27 इज इक्वल टू P2 अपॉन 10 रेस टू 5. काय केलं समजलं का बघा 3 रेस टू 3/2 इज इक्वल टू P2 अपॉन 10 रेस टू 5 रेस टू 1/2. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट आहे ते कॅन्सल झालं. इथं क्यूब आणि इथं 1 ही पॉवर राहिली. मग 3 रेस टू 3 म्हणजे आन्सर आलं 27 इज इक्वल टू P2 अपॉन 10 रेस टू 5 रेस टू 1 म्हणजेच P2 अपॉन 10 रेस टू 5. सो P2 हे आन्सर आपल्याला किती मिळतं 27 इंटू 10 रेस टू 5 पास्कल. किती आलं 27 इंटू 10 रेस टू 5 पास्कल. बघा टी रेस टू गॅमा अपॉन पी रेस टू गॅमा मायनस 1 कॉन्स्टंट आहे, प्रपोर्शन डायरेक्ट व्हॅल्यूज टाकत गेलो आपण. P2 किती मिळाला 27 इंटू 10 रेस टू 5 पास्कल. नेक्स्ट एक्झाम्पल, हाऊ मेनी टाइम्स डायटॉमिक गॅस शुड बी एक्सपांडेड ॲडियाबॅटिकली सो ॲज टू रिड्यूस RMS व्हेलॉसिटी टू द हाफ. RMS व्हेलॉसिटी आपण त्याला C हा सिम्बॉल घेऊया. ती रिड्यूस झाली, किती झाली हाफ झाली म्हणजे C2 इक्वल टू काय असेल 1/2 C1 असेल. आणि इथे गॅस कोणता आहे बघा डायॲटॉमिक गॅस आहे. गॅस कोणता आहे डायॲटॉमिक गॅस आहे आणि तो काय झाला एक्सपांड झालेला आहे. ओके, हाऊ मेनी टाइम्स डायटॉमिक गॅस शुड बी एक्सपांडेड ॲडियाबॅटिकली सो ॲज टू रिड्यूस RMS व्हेलॉसिटी टू हाफ. C2 इक्वल टू काय आहे 1/2 C1 आहे. ओके, तर आता याच्यामध्ये मला सांगा C प्रपोर्शनल टू काय असते √T. ओके, C म्हणजे काय RMS व्हेलॉसिटी. RMS व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असते स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सल्यूट टेम्परेचर म्हणजे C डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T आहे. मग C2 अपॉन C1 केलं तर काय येईल रूटमध्ये T2 अपॉन T1. ओके, C2 अपॉन C1 इज इक्वल टू काय असेल अंडर रूट T2 अपॉन T1. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता C1 अपॉन C2 इज इक्वल टू काय असेल अंडर रूट T1 अपॉन T2. ओके, C1 अपॉन C2 इक्वल टू असेल अंडर रूट T1 अपॉन T2. त्यानंतर आता मला T आणि V यांच्यातलं रिलेशन पाहिजे. आपल्याला माहिती आहे TV रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू काय असतं कॉन्स्टंट. TV रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं म्हणजेच T प्रपोर्शनल टू V रेस टू 1 मायनस गॅमा आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता T प्रपोर्शनल टू 1 अपॉन V रेस टू गॅमा मायनस 1. इथं प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे याचा अर्थ प्रपोर्शन कसं आहे इन्व्हर्स आहे. मग T1 अपॉन T2 इज इक्वल टू काय येणार V2 अपॉन V1 रेस टू गॅमा मायनस 1. काय आलं TV रेस टू गॅमा मायनस 1 इक्वल टू कॉन्स्टंट आहे. मग T प्रपोर्शनल टू असेल 1 अपॉन V रेस टू गॅमा मायनस 1. प्रपोर्शन इन्व्हर्स आहे म्हणजे T1 अपॉन T2 इक्वल टू काय असेल V2 अपॉन V1 रेस टू गॅमा मायनस 1. सो C1 अपॉन C2 इज इक्वल टू रूटमध्ये T1 अपॉन T2 आहे म्हणजेच T1 अपॉन T2 रेस टू किती आला 1/2 आणि T1 अपॉन T2 किती आहे बघा V2 अपॉन V1 रेस टू गॅमा मायनस 1. मग V2 अपॉन V1 रेस टू गॅमा मायनस 1 आणि ही रेस टू 1/2 म्हणजे इथे डिवायडेड बाय 2. काय केलं समजलं का बघा C1 अपॉन C2 इज इक्वल टू अंडर रूट काय असेल T1 अपॉन T2. C1 अपॉन C2 इक्वल टू T1 अपॉन T2 रेस टू किती आला 1/2. पण T1 अपॉन T2 काय आहे V2 अपॉन V1 रेस टू गॅमा मायनस 1.
मग T1 अपॉन T2च्या ऐवजी V2 अपॉन V1 रेस टू गॅमा मायनस 1 पुटअप केला आणि याची पॉवर 1/2 इथे टाकली. काय आलं मग V2 अपॉन V1 रेस टू गॅमा मायनस 1 अपॉन 2. ओके, तर याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकूया आपण. C1 अपॉन C2, C1 अपॉन C2 केला की किती येईल 2. C1 अपॉन C2 असेल 2 इज इक्वल टू V2 अपॉन V1 रेस टू गॅमा किती दिला आहे आपल्याला. डायॲटॉमिक गॅस आहे. डायॲटॉमिक गॅससाठी गॅमाची व्हॅल्यू असते 7/5 मायनस 1 डिवायडेड बाय काय असणार आहे 2. मग 2 रेस टू V2 2 इक्वल टू V2 अपॉन V1 रेस टू किती येईल बघा 7/5 मायनस 1 किती असेल 7/5 मायनस 1 किती असेल 2/5 आणि इंटू 1/2 बघा 2/5 इंटू 1/2 7/5 मायनस 1 आला 2/5 आणि इंटू हा किती आहे 1/2. मग 2/5 इंटू 1/2 इथे आन्सर किती आलं 1/5. 2 इज इक्वल टू V2 अपॉन V1 रेस टू 1/5 असं आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. पुढं मग V2 अपॉन V1 इज इक्वल टू काय असेल दोन्ही साईडला इथे बघा ही रेस टू 1/5 पॉवर आहे इकडे आली तर ती काय होईल रेस टू 5 म्हणजे V2 अपॉन V1 रेस टू 1/5 आहे. दोन्ही साईडला रेस टू 5 न मल्टिप्लाय करा मग 2 रेस टू 5 इज इक्वल टू किती असेल V2 अपॉन V1. सो V2 अपॉन V1 इज इक्वल टू 32. 2 रेस टू 5चा आन्सर किती असेल 32. सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट ऑप्शन. काय काय केलं याच्यामध्ये बघा RMS व्हेलॉसिटी आणि टेम्परेचर यांचं पहिल्यांदा रिलेशन घेतलं. त्यानंतर टेम्परेचर आणि व्हॉल्यूम यांचं जे प्रपोर्शन आहे ते घेतलं आणि T1 अपॉन T2ची ही जी व्हॅल्यू आहे ती इथे टाकली. पुढं गॅमाची व्हॅल्यू पुटअप केली आणि V2 अपॉन V1चा आन्सर फाइंड आउट केलं. किती मिळालं आपल्याला ते 32. ओके, त्यानंतर इथे आत्ता आपण 2 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. हे सगळ्यांनी नोट करायचे आहेत. ओके, नेक्स्ट एक लास्ट एक्झाम्पल आपण घेतोय बघा. 5.6 लिटर ऑफ हेलियम गॅस ॲट STP इज ॲडियाबॅटिकली कॉम्प्रेस्ड टू 0.7 लिटर टेकिंग इनिशियल टेम्परेचर T1. व्हॉट इज द वर्क डन आणि ऑप्शन्स तुम्हाला गिव्हन आहेत. ओके, तर याच्यामध्ये गॅस कोणता आहे बघा हेलियम गॅस आहे. तर हेलियम गॅससाठी N ची व्हॅल्यू किती असणार आहे 1/4. त्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे 5.6 लिटर आणि फायनल व्हॉल्यूम V2 किती आहे बघा 0.7 लिटर. ओके, आणि इनिशियल टेम्परेचर किती आहे T1 आहे आणि इथे हेलियम गॅस आहे. तर हेलियम गॅससाठी हेलियम गॅस हा मोनो ॲटॉमिक गॅस आहे आणि मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर गॅमाची व्हॅल्यू ही किती असते बघा 5/3. मोनो ॲटॉमिक गॅससाठी गॅमा किती असतो 5/3 असतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे काय वर्क डन विचारलं आहे W. ओके, तर आपल्याला T1 माहिती आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जे वर्क केलं जातं त्या वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे. काय असतो फॉर्म्युला NR इंटू T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1. मग याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे बघा. R इथे आहे ॲज इट इज ठेवलेला आहे. T1 ऑप्शनमध्ये आहे. मग त्यासाठी आपल्याला काढला काय पाहिजे T2 काढला पाहिजेत. त्यानंतर N आपल्याला माहिती आहे गॅमा माहीत आहे. ओके, तर त्यासाठी आपण T2 आणि T1 यांचं रिलेशन फाइंड आउट करूयात. पहिल्यांदा बघा TV रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू काय असतं कॉन्स्टंट. सो T1 V1 रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू काय असेल T2 V2 रेस टू गॅमा मायनस 1. दॅरफोर T1 इंटू V1 किती आहे बघ V1 आहे 5.6 रेस टू गॅमा मायनस 1 इज इक्वल टू T2 इंटू V2 किती आहे बघा 0.7 रेस टू किती आला गॅमा मायनस 1. दॅरफोर T1 इंटू इथं काय असेल बघा T1 अपॉन T2 इज इक्वल टू काय असेल T1 अपॉन T2 इज इक्वल टू 1/8 रेस टू गॅमा मायनस 1. बघा T1 अपॉन T2 केलं तर इकडे काय येणार 0.7 अपॉन 5.6
रेस टू गॅमा मायनस 1 म्हणजेच 1/8 रेस टू गॅमा मायनस 1. सो T1 अपॉन T2 रेस टू इज इक्वल टू 1/8 रेस टू गॅमा किती आहे गॅमा 5/3. 5/3 कसा आला गॅमा कारण गॅस आहे मोनो ॲटॉमिक हेलियम गॅस. मोनो ॲटॉमिक गॅससाठी गॅमा असतो 5/3. मग 5/3 मायनस 1 किती असेल बघा 5/3 मायनस 1 असेल 2/3. ओके मग 1/8 रेस टू 2/3 याचं ॲन्सर किती येईल बघा 1/2 स्क्वेअर दॅट इज 1/4. म्हणजेच T1 अपॉन T2 हा रेशो किती मिळतो आपल्याला 1/4. देअरफॉर वी कॅन राईट ॲज T2 इज इक्वल टू 4T1. रिलेशन मिळालं आपल्याला T2 इज इक्वल टू 4T1. नाऊ वर्क डन W इज इक्वल टू NR इंटू T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1. ओके Nची व्हॅल्यू आहे 1/4. R ॲज इट इज ठेवला. T1 ॲज इट इज ठेवूया. T2 किती आहे मायनस 4T1 आला डिव्हायडेड बाय गॅमा किती आहे गॅमा आहे 5/3 आणि मायनस 1. काय काय केलं बघा W NR इंटू T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1. N किती आहे 1/4 इंटू R. T1 ॲज इट इज ठेवला. T2ची व्हॅल्यू 4T1 इथे पुटअप केली. मग T1 मायनस 4T1 डिव्हायडेड बाय 5/3 मायनस 1. पुढे काय येईल बघा 1/4 इंटू R इथे आले मायनस 3T1 डिवायडेड बाय 2/3. ओके पुढं काय येईल इज इक्वल टू हे 1/4 इंटू 3/2 पुढं R आणि इंटू मायनस 3T1 काय आलं मग 3/8 इंटू R इंटू 3T1. ओके मायनस 3T1 म्हणजे मायनस 9/8 RT1. दिस इज द फायनल आन्सर मायनस 9/8 RT1. म्हणजे वर्क डन कसं आहे निगेटिव्ह आहे आणि वर्क डन निगेटिव्ह आहे आणि मॅग्निट्यूड किती आहे त्याचं 9/8 RT1. ऑप्शन ए विल बी द करेक्ट ऑप्शन. काय काय केलं हेलियम गॅस आहे त्याच्यासाठी Nची व्हॅल्यू 1/4. V1 5.6 लिटर आहे. V2 0.7 लिटर आहे. T1 इनिशियल टेम्परेचर गिव्हन आहे. गॅमा मोनो ॲटॉमिक गॅस असल्यामुळे 5/3 असेल. Wचा फॉर्म्युला माहिती आपल्याला वर्क डन इन ॲडियाबॅटिक प्रोसेस NR इंटू T1 मायनस T2 अपॉन गॅमा मायनस 1. पुढं TV रेस टू गॅमा मायनस 1 इक्वल टू कॉन्स्टंट हे रिलेशन घेतलं. मग T1 V1 रेस टू गॅमा मायनस 1 इक्वल टू असेल T2 V2 रेस टू गॅमा मायनस 1. V1 V2च्या व्हॅल्यूज टाकल्या त्याच्यावरून T1 आणि T2चं रिलेशन मिळालं. T2 इक्वल टू किती असेल 4T1. मग T2 इक्वल टू 4T1 Wच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकलं गॅमाची व्हॅल्यू टाकली आणि मग आपल्याला वर्क डन किती मिळालं मायनस 9/8 RT1. आणि या वर्क डन निगेटिव्ह आहे पण मॅग्निट्यूडमध्ये त्याची व्हॅल्यू किती आहे 9/8 RT1. ओके हे एक्झाम्पलसुद्धा सगळ्यांनी नोट करून घ्यायचं आहे. आज आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस याच्यावर डिपेंड असणारे न्यूमरिकल्स बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हीट इंजिन रेफ्रिजरेटर याच्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके